शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या समरजित घाटगेंचा राष्ट्रवादीत प्रवेश। कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे लढत निश्चित, भाजपला मोठा धक्का। केपी पाटील आणि एवाय पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांचं विधान निषेधार्ह। सुरत लुटीच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका। शिवरायांचा इतिहास नाकारण्याचा भाजप आणि संघाचा प्रयत्न असल्याची टीका। देवेंद्र फडणवीस मराठा द्वेषी, फडणवीसांमुळे सगळे सोयरेचा निर्णय झाला नाही। मनोज जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा। एसटी कर्मचारी संघटना आणि उद्योगमंत्री उदय सामंतांमधली बैठक निष्फळ, संप सुरूच ठेवण्याचा निर्धार। उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंसोबत होणार चर्चा, तर संप बेकायदेशीर असल्याचा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचा एसटी संपाला पाठिंबा। पगारवाढ झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, पडळकरांची भूमिका। तर चर्चेतून मार्ग काढू, उदय सामंतांची माहिती। कांदा उत्पादकांना पीक विमा भरपाई देण्यास कंपन्यांचा नकार। दलालांच्या बोगस नोंदणीमुळे नाशिकच्या कांदा उत्पादकांचा पीक विमा चौकशीच्या फेऱ्या। बदलापूर प्रकरणावरून पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे। सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। नाशकात कोयता गँगची दहशत, 8 जणांकडून तरुणावर कोयत्यानं वार। जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयता हल्ला, शहरात भीतीचं वातावरण। मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। संभाजीनगर, नांदेड, परभणीमध्ये शेतीला तलावाचं स्वरूप। पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात।